पाटे यवतमाळ अपडेटमध्ये सर्व कास्तकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न आहेत. जो प्रश्न तालुक्याच्या ठिकाणी सोडवला जातो त्या प्रश्नासाठी तालुक्याचे तहसीलदार या सगळ्या शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात. आणि काय प्रश्न आहे की गावातील एका शेतकऱ्याने या कास्तकार बांधवाला 4 एकर जमीन पेरू दिली नाही, रस्ता अडवला. गाव कोणतं? पवार. पवार. हो. किती एकर जमीन आहे तुमची? 4 एकर. 4 एकर. हे हे नाती होता. यायच्या आईचा मर्डर केला. यायला आई नाही, बाप नाही. आता इथं यायचा वडील जे आहे इथं कोंडून आहे. मग कोण जगवले? आम्ही म्हातारे माणसं. वावर पेरू दिलं नाही, त्याच्या भरोशावर आमचं जीवन आहे. मग आता कसं काय करा या लेकरायचं? हा, नाहीतर मारून जाईल आम्ही. बाई तू शाळेत नाहीस का? आहे कितवीला आहे तू? 8वीला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला माहिती आहे का? नाही. इकडे ना. छत्रपती शिवाजी महाराज नाव वगैरे ऐकलं का तुम्ही? तू कितवीला शाळेमध्ये? 3री. आपण लोखंड तुम्ही म्हणजे आता हे बुद्ध तालुक्याच्या ठिकाणी गेले होते तुम्ही, हो. तर तिथचे तहसीलदार काय म्हणाले तुम्हाला? नाही म्हणे, रस्ताच नाही म्हणे. रस्ता नाहीये म्हणे. हो, नाही म्हणे. देईना झाला आम्हाला रस्ता. ते तहसीलदार रस्ता आहे का पण? पहिला जुना म्या सासरेच्या राजापासून जुना रस्ता. रस्ता 50 वर्ष झाले रस्त्याला. सावंगळ्याच्या अगोदरपासून आमची शेती आहे. हा, मग आता हे या एवढ्यात यंदा त्यानं रस्ता आम्हाला अडवली. कुलप लावून हात आम्हाला येऊ देईना. लॉक लावलं का त्यानं? हो, कुलूप लावलेला. फटाक्याला लाख लावलेला. किती वर्षापासून शेती करता तिथं? तरी ते गाव यायच्या आधीपासून शेती करायला लागली. आता पडीकच, आता रान पडीक आहे का? हो, पडीत आहे. ते काय ते फोटो काढलेला ना, ते काय. मी सन्मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सुद्धा रिक्वेस्ट करतो, अशा छोट्या मोठ्या प्रश्नासाठी शेतकरी जर तुमच्या दारात येत असतील, हे अर्ज आण, ते निवेदन आण, हे काही धंदे परवडणारे नाही आहेत शेतकऱ्यांना. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट ही आहे. त्यामुळं शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून काम करत असताना, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत असताना, जाणून घेत असताना, त्यांच्या वेदना आणि दुःख मांडत असताना अनेक अडचणी आहेत. आता ते अर्ज लिहा, त्याला 50 रुपये खर्च, तो बिचारा डिग्रसवरून आला, त्याचा वेगळा खर्च, जेवणाचा पत्ता नाही, छोटे लेकरं आहेत कुटुंबातले. हे आमची परिस्थिती आम्हाला माहिती. पालकमंत्री संजय राठोड यांना सुद्धा विनंती करतो की आपण स्थानिक लेवलवरती आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून यांचे प्रश्न कसे सुटतील यावरती फोकस केलं पाहिजे. शेवटी मतदारसंघातली मायबाप जनता ही खऱ्या अर्थानं आपली देवदूत आहे. थांबतो. पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट, शेतकरी चळवळ.